कार्यक्रमाचे सन्माननीय आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्रीमान राजेश देशमुख सर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उद्धवराव जिंगुले, माझे अतिशय ज्येष्ठ जवळचे दररोजचे अगदी लहानपणापासूनचे असलेले मित्र आणि श्री मोतीरामजी सोळंके सर आणि सन्माननीय आमचे माजी मुख्याध्यापक रावसाहेब इके सर, या गावचे इतर सर्व उपस्थित असलेले पदाधिकारी, सगळ्यांची नावं मला माहीत नाही, आडस मला फार जुना आहे पण नवी माणसं माहीत नाही, त्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो काय जे आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक मनापासून अभिनंदन करतो. कारण माझ्या वयाचे विचारून आभार कशाला म्हणा, त्यांचं अभिनंदन करतो. हे मेत्रे सर आहेत, हे सगळे जुनी माणसं, मोरे सर आहेत, सोळंके सर आहेत, ही सगळी माणसं इथं जुनी जमलेली आहेत. आणि मग मला राजेश सरांनी थोडी मात्रा दिल्यासारखं वाटलं. बसून बोलण्यापेक्षा आता आपण हा परिसर भयंकर आपल्या परिचयाचा आहे आणि मग बसून काय बोलायचं, इथं छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये बोलत असताना थोडीशी ऊर्जा आली म्हणून उठून वाटलं. आणि म्हणून सर्व सन्माननीय उपस्थित मंडळी, माझे सर्व तरुण सहकारी मित्र हो, आज दोन शब्द मला बोलायची परवानगी दिली, पण अगोदरच थोडी विनंती करून थोडे दोन अधिक बोलतो, जास्त बोलत नाही, 2 आणि 2 4 होतील कदाचित, पण संयोजकाची परवानगी घेऊन बोलतो. कारण मुक्ती संग्राम दिनाच्या संदर्भात बोलायचं म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. भारताला स्वातंत्र्य मिळालं, प्रस्तावना केलेलीच आहे आपल्याला, चालवला त्यानं मराठवाड्यामध्ये अनेक अत्याचार करण्याला सुरुवात केली, लोकांना त्रास देण्याकरता सुरुवात केली. सगळी मोठी माणसं केंद्रीय लेवलची असतील, पण सामान्य माणसाचा इतिहास आपल्याला आज माहित होणं, मराठवाड्याच्या मुक्ती संग्रामच्या निमित्तानं माहित होणं आवश्यक. म्हणून नुसते पुरुषच लढले असं नाही, अनेक स्त्रियांना सुद्धा आपले प्राण या मराठवाड्यामध्ये मुक्ती संग्रामासाठी दिलेले आहेत, मराठवाडा स्वतंत्र करण्यासाठी दिलेले आहेत. हो, मुक्ती संग्राम दिनाचा हम सब एक है, हम सब या संस्थेचे अध्यक्ष माननीय तात्या यांचं भाषण मला थोडंसं आठवतं. 5वीच्या वर्गात आम्ही होतो, तर त्यांनी असहकार चळवळीबद्दल माहिती द्यायची, कापडाच्या होळ्या केल्या असं काहीतरी सांगायचे. आणि बाबू गेनू हा वीरगतीला प्राप्त झाला, म्हणजे ह्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास ते त्यावेळेला सांगत असत. आम्ही जिथं घडलो या भूमीमध्ये आम्हाला ज्ञानार्जन करण्याची संधी मिळाली आणि ज्याच्या त्याच्या प्रारब्धाप्रमाणे ज्याला त्याला योग्यतेप्रमाणे मान सन्मान समाजामध्ये मिळाला, त्याचं खरं मूळ आमच्या या छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या भूमीमध्ये आहे. हैदराबाद माझे सर्व गुरुजन वर्ग, प्रमुख पाहुणे, मी सर्वांना निमंत्रित केलं. माझे सर्व गुरुजी, इके सर, विठ्ठलरावजी देशमुख सर, मोतीराम गुरुजी सर, मोरे सर, मेत्रे सर, काळे सर, शहाजी सोळंके सर, हे सर्व माझे गुरु आहेत आणि त्यांच्याच हाताखाली शिकून मी या शाळेचा मुख्याध्यापक झालो. या सर्व गुरूंना मी वंदन करतो. तुम्ही दिलेली दिशा, तुम्ही दिलेलं मार्गदर्शन
मी आत्मसात केलं आणि तुमच्या आशीर्वादाने मी छत्रपती शिवाजी विद्यालयाचा मुख्याध्यापक आणि प्राचार्य झालो. या सर्व गुरूंकडे पाहून एक थोडीशी 1-2 ओळी आठवतात. सर, इके सर आणि विठ्ठलराव गुरुजी या दोघांनी जे शब्दाची वाणी आपल्याला दिली ते बघून एक असं सांगावंसं वाटतं, हौसला अभी बाकी है, सपनों का घोंसला अभी बाकी है. हौसला अभी बाकी है, सपनों का घोंसला अभी बाकी है. लक्ष्य से कह दो, लक्ष्य से कह दो रुका नहीं हूं मैं, लक्ष्य से कह दो रुका नहीं हूं मैं. हार जीत का फैसला अभी बाकी है, हार जीत का फैसला अभी बाकी है.